मित्रांनो नमस्कार, मी कस्तुरी गजानन माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. सरळसेवेमध्ये जो विद्यार्थी सरळसेवेची तयारी करतो आहे, जर या विषयावरती चांगलं प्रभुत्व असेल तर 100% त्याला पोस्ट मिळते. आणि MPSCमध्ये पण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्ही याचे प्रश्न सोडवले गणित आणि बुद्धिमत्तेचे तर 100% तुमची प्रिलिम असेल किंवा मेन्स त्याच्यामध्ये मार्क चांगले पडतात. जास्त वेळ वाया न घालवता प्रत्यक्षात प्रश्नाच्या माध्यमातून आजच्या या दिलेल्या टॉपिकची आपण संकल्पना क्लिअर करणार आहोत. त्यामध्ये नंबर 1चा जो दिलेला प्रश्न आहे मित्रांनो, हा संख्या व संख्येच्या दिलेल्या प्रकारावरती आधारित आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक सुरुवातीचे 3 पर्याय शोधायचे, तर चौथा पर्याय उत्तराचा असू शकतो. प्रत्यक्षात आहे का ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे. पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्येमध्ये सर्व धनात्मक दिलेल्या संख्येचा समावेश केला जातो. म्हणजे या ठिकाणी सर्व धनात्मक संख्या सांगितलेल्या आहेत. 2 नंबरच्या पर्यायामध्ये नैसर्गिक संख्येलाच व्यावहारिक संख्या, मोज संख्या आणि प्राकृत संख्या या नावाने ओळखलं जातं, असा 2 नंबरचा पर्याय सांगतोय. आणि 3 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितले की सर्वात मोठी दिलेली नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. आता हे पर्याय बरोबर आहेत का, एका छोट्याशा संकल्पनेच्या माध्यमातून या ठिकाणी क्लिअर करूयात. बघा, ज्या संख्येची सुरुवात ही 1 पासून होते याला आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. सुरुवात 1 पासून होते. नैसर्गिक संख्येमध्ये 0 आणि ऋण या 2 संख्येचा समावेश मित्रांनो केला जात नाही. म्हणजे या 2 संख्या नैसर्गिक संख्येमध्ये येत नाहीत. जे नंबर फक्त प्लस आहेत, +1, +2, +3, +4, +5 असे जे काही दिलेल्या संख्या आहेत, ज्या संख्या वाढत जातात किंवा जे नंबर धन दिलेले आहेत त्या सर्व धनसंख्येचा समावेश हा नैसर्गिक संख्येमध्ये केला जातो. सोबतच नैसर्गिक संख्या याचा आधार आपण मित्रांनो जर 1 पासून होत असेल तर ह्या दिलेल्या संख्या त्याने व्यवहारामध्ये वापरलेल्या येतात. आता उदाहरण दाखल या ठिकाणी एक लक्षात घ्या. 13,542 दिलेली संख्या, याच्यामध्ये प्रत्येक अंक जर तुम्ही पाहिलात तर 1, 3, 5, 4, 2 हे दिलेले पूर्ण अंक जर आपण रक्कम समजली तर 13,542 ही दिलेली रक्कम तुम्ही व्यवहारामध्ये वापरू शकता. म्हणजे नैसर्गिक संख्येचा त्या ठिकाणी व्यवहारामध्ये आधार घेतलेला आहे. सोबतच दिलेली रक्कम तुम्ही मोजू शकता, त्यामुळे नैसर्गिक संख्येला मोज संख्या पण म्हणतात. आणि हे जे काही दिलेले नंबर आहेत जसे तयार झालेले आहेत नैसर्गिक पद्धतीने, नॅचरल पद्धतीने, ते जसे दिले तसे आपण स्वीकारलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला प्राकृत पण नाव दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक सांगता येईल, नैसर्गिक संख्येला मोज संख्या म्हणतात, शब्द बरोबर आहे. मोज संख्यासोबतच व्यावहारिक संख्या म्हणतात, तोही शब्द बरोबर आहे. आणि प्राकृत पण म्हणतात, तोही त्या ठिकाणी दिलेला शब्द बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे पण या ठिकाणी अचूक असणार आहे. सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या, 1 पासून सुरुवात होत असल्यामुळे दिलेल्या संख्या सातत्याने वाढत जातात. त्यामुळे सर्वात मोठी दिलेली धन नैसर्गिक संख्या कोणती हे निश्चितप्रमाणे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक असणार आहे. जर सर्वात लहान आपल्याला विचारलं तर डेफिनेटली सांगू शकतो की 1 दिलेली संख्या सर्वात लहान आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न. हा 2 नंबरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला लसावी आणि मसावी हा जो काही दिलेला टॉपिक आहे या टॉपिकवरती आधारित असलेला दिसून येतोय. एक त्याने टोपली दिलेली आहे आणि या टोपलीमध्ये त्याने काहीतरी ठराविक फुलं दिलेली आहेत आणि या फुलाचा काय करायचं तुम्हाला तर हार बनवायचा आहे. प्रश्नामध्ये त्यांनी किती फुलांचा हार बनवायचा हे आपल्याला सांगितलेलं आहे. प्रश्न सुरुवातीला आपण वाचून घेऊयात. हे दिलेले फुलाचे टोपली असणार आहे. त्यामध्ये बघा, जर तुम्ही 8 फुलांचा हार बनवलात तर 3 फुलं शिल्लक राहतात. जर तुम्ही 12 फुलांचा हार बनवलात तर 7 फुलं टोपलीमध्ये शिल्लक राहतात. आणि जर तुम्ही 15 फुलाचा हार बनवला तर टोपलीमध्ये 10 फुलं शिल्लक राहतात. दिलेला प्रश्न मसावी आणि सोबतच लसावी या टॉपिकवरती आधारित असलेला दिसून येतोय. याच्यामध्ये म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे मित्रांनो विभाजक. म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिलेल्या असतात त्या संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे आणि एका संख्येने जर भाग जात असेल तर त्याला आपण मसावी म्हणतो. लसावी म्हणजे काय तर याला लघुत्तम म्हणतात. लघुत्तम म्हणजेच मित्रांनो लहान. लघुत्तम सामायिक हा दिलेला विभाज्य असणार आहे. उदाहरणामध्ये दिलेल्या ज्या काही संख्या येतात त्याच्यामध्ये किमान 2 संख्येला आपण जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग देत असतो.
आणि सर्वात शेवटी डावीकडे राहिलेल्या संख्या आणि खालच्या बाजूला जे काही बाकी शिल्लक राहते त्या सर्वांचा गुणाकार करतो. गुणाकार केल्याच्या नंतर येणारी जी काही संख्या असते त्याला आपण त्या ठिकाणी लसावी म्हणतो. आता लसावीमध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही शॉर्टकट पद्धतीने पण या दिलेल्या संख्येचा म्हणजे 8चा 12चा आणि 15चा लसावी काढू शकतात. पण मूळ अवयव जी पद्धत आहे आपण जी की 5वी 6वी पर्यंत अभ्यासलेली आहे, मी त्या पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाणार आहे. त्यामध्ये 8 दिलेली संख्या, 12 दिलेली संख्या आणि 15 दिलेली संख्या, तिन्ही संख्येचा मला सुरुवातीला लसावी शोधायचा आहे. लसावी शोधत असताना लसावीचा नियम असा आहे, उदाहरणामध्ये दिलेली संख्या जेवढे आहेत त्याच्यामध्ये किमान 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. जर तुम्ही 4ने भाग दिलात तर 8ला भाग बसतोय, 4 दोन्ही 8 होतात. क्लिअर आहे. 4ने जर 12ला भाग दिला तर 4 त्रिकम 12 होतात आणि 4ने जर 15ला भाग दिला तर या ठिकाणी भाग बसत नाही. त्याच्यामुळे दिलेली संख्या मी या ठिकाणी जशी दिली आहे त्या प्रकारे ठेवलेली आहे. आता परत चेक करा, इथं दिलेली संख्या 2, 3, 15 ह्या 3 संख्येपैकी किमान 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. जर आपण 3ने भाग दिला तर 2ला बसत नाही, त्यामुळे 2 संख्या जशाशी ठेवा. 3ने जर 3ला भाग दिला तर 3 1 3 आणि 3ने जर 15ला भाग दिला तर 3 5 15. हे तुमचं 3 5 15 म्हणजे बसलेला भाग कितीचा मित्रांनो, या ठिकाणी 5चा भाग बसतोय. क्लिअर आहे. इथं 5चा भाग बसला. आता परत किमान 2 संख्येला भाग जातोय का, जात नाही. मग जात नसेल तर या ठिकाणी 4 गुणिले 3 4 त्रिकम 12, 12 गुणिले 2 जर केलात तर 12 दोन्ही 24 होतात. 24ला गुणिले 1 केलं तर 24 1 24 आणि परत सर्वात शेवटी राहिलेली 5 संख्या आहे. इथं 24 गुणिले 5 ह्या 2 संख्येचा गुणाकार जर केलात फायनली उत्तर तुम्हाला भेटतं या ठिकाणी 120. पर्याय 4 दिलेले येतं. 120 115 135 140 हा आलेला आहे तुमचा लसावी. पण फायनल उत्तर आपलं खरंच हे 120 आहे का, तर मुळीच नसणार आहे. कारण परत प्रश्नाकडे या. प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं मित्रांनो, जर तुम्ही 8 फुलांचा हार बनवलात तर टोपलीमध्ये या ठिकाणी 3 फुलं शिल्लक राहतात. म्हणजे 8 आणि 3 ह्या दोन्हीमधला फरक जर पाहिला तर 5चा येतोय. 12 फुलांचा हार बनवलात तर 7 फुलं शिल्लक राहतात. 12मध्ये आणि 7मध्ये 5चा फरक आहे. 15 फुलांचा हार बनवला तर 10 फुलं शिल्लक राहतात. याही ठिकाणी दिलेला फरक 5चा आहे. तिन्ही संख्येमध्ये दिलेला फरक कॉमन आहे, समान दिलेला आहे. त्याच्यामुळे 120मधून आलेल्या लसावीमधून वजा 5 जर केलात तर या ठिकाणी बाकी शिल्लक 115 राहते. तुमचं अचूक दिलेलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. कारण एक लक्षात घ्या, 115ला जर तुम्ही 115 या संख्येला उदाहरणामध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर भाग दिला, जर तुम्ही 8ने भाग दिलात तर फुलं 3 शिल्लक राहतात टोपलीमध्ये. 115ला जर तुम्ही 8ने भाग दिलात तर 8 1 8 8 1 8 बसलेला भाग मित्रांनो 1चा आहे. 11मधून तुमचे 8 गेले, बाकी शिल्लक किती राहते, 3 राहते. समोर ठेवलात तर 35 होतील. 8ने जर भाग दिला तर 8 चौक 32 होतात, बसलेला भाग 4चा आहे. 35मधून जर तुम्ही वजा 32 केलात तर बाकी शिल्लक 3 राहते. याचा अर्थ बसलेला जो आपला पर्याय आहे किंवा अचूक जो पर्याय तो अचूक पर्याय तुम्हाला 115 या ठिकाणी सांगता येईल. हा दिलेला प्रश्न एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये सांगितलं आहे काय की नेमकं तुम्हाला फुलं किती शिल्लक राहतात, त्या फुलामधला फरक जर समान असेल तर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीने सोडवावं लागणार आहे. येणाऱ्या लसावीमधून समान फरक जर दिला तर तो त्याच्यामधून मायनस करायचा आहे आणि मायनस केल्याच्या नंतर क्रॉस चेकिंग जर करायचं असेल तर प्रत्यक्षात तुम्हाला त्या ठिकाणी संख्येने भाग द्यायचा आहे. पुढे बघा, 3 नंबरचं दिलेलं उदाहरण. या दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल भौमितिक श्रेणी आणि मित्रांनो या ठिकाणी अंकगणितीय श्रेणी ह्या 2 श्रेण्या दिलेल्या आहेत, म्हणजे ज्याला आपण संख्या मालिका म्हणतो. आणि या संख्या मालिकेवरती आधारित असलेला अंकगणिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण दिलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये बघा, संजू नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने बँकेमध्ये सुरुवातीला 9,000 रुपयाची बचत केलेली आहे, 9,000ची. आणि परत त्याने सांगितलं आहे तो आता दर महिन्याला 200 रुपयाची जास्तीची बचत करणार आहे. 200 रुपये जास्त परत त्याच्या बँकेमध्ये भरणार आहे. पण हे 200 रुपये तो किती दिवस भरतोय, 24 महिने भरणार आहे. क्लिअर आहे. तुम्हाला शेवटी 24व्या महिन्यामध्ये त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा होतील हे तुम्हाला शोधायचं आहे. शॉर्टकट पद्धतीने पण तुम्ही उत्तर काढू शकता, पण मी स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न करतोय. बघा, 9,000 म्हणजे मित्रांनो आपलं असणार आहे हे पहिलं पद. क्लिअर आहे. पद पहिलं दिलेलं आहे. 200 रुपये काय दिलेलं आहे तर तो दर महिन्याला 200 रुपये जास्तीचे भरतोय, म्हणजे 200 दिलेला हा असणार आहे मित्रांनो फरक दर महिन्यातील. आणि हे जे काही दिलेले आहेत हे असणार आहे तुमचं शेवटचं पद. मांडणी करा. फक्त मांडणी करत असताना पहिलं दिलेलं पद आहे माझं 9,000.
त्याच्यामध्ये प्लस करायचे तुम्हाला, जे काही दिलेला फरक आहे तो फरक नंतर ठेवा. तुम्ही किती महिने पैसे भरताय, तर दिलेला व्यक्ती 24 महिने पैसे भरतोय. 24मधून मित्रांनो फक्त वजा 1 करा, ब्रॅकेट बंद करा आणि इथं गुणिले जो दिलेला फरक आहे तो दर महिन्याला किती भरतोय, तर 200 रुपये भरतोय. बस तुमचं इथंच उत्तर येणार आहे. शॉर्टकट पद्धतीने पण तुम्ही तोंडी काढू शकता, पण जर स्टेप बाय स्टेप गेलं तर या पद्धतीने जावं लागणार तुम्हाला. 9000 दिलेली संख्या, हे 9000 प्लस याच्यामध्ये 24मधून जर तुम्ही वजा 1 केलात तर बाकी शिल्लक 23 राहते. 23ला गुणिले जर तुम्ही 200 केलात तर सुरुवातीला 2 संख्येचा गुणाकार 4600 प्लसच्या ठिकाणी प्लस, 9000च्या ठिकाणी 9000 ठेवा. 2 संख्येची बेरीज जर केला तर मित्रांनो फायनल उत्तर 13600 रुपये येतं. त्यामुळे दिलेल्या व्यक्तीने म्हणजे संजूने 24व्या महिन्यामध्ये त्याची बचत किती होईल, तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये विचारात घेतला तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. अंकगणितीय श्रेणीवरती आधारित असलेला हा प्रश्न आहे. यूट्यूबला मित्रांनो माझं चॅनल आहे गजानन कोस्तुरे मॅथ्स आणि रिझनिंग. आजचा व्हिडिओ जर आवडला तर 100% आपल्या मित्रापर्यंत पाठवा, जेणेकरून प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी संकल्पना, गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यापैकी हा आजचा एक नमुना आहे. पुढील प्रश्न बघा. हा घातांक या टॉपिकवरती आधारित असलेला प्रश्न दिसून येतोय. त्यामध्ये त्यांनी एका संख्येचे घात दिलेले आहेत आणि त्याचा पाया पण दिलेला आहे. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला मित्रांनो दिलेल्या टॉपिकची संकल्पना जर क्लिअर असेल तर 100% तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. पण घातांक टॉपिकची संकल्पना जर क्लिअर नसेल तर नावच घातांक आहे, तो 100% विद्यार्थ्याचा घात करणार आहे. उदाहरणाकडे चला. अशा प्रकारची जर उदाहरणं दिली तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, पाया समान करायचा आहे. पाया समान करा. क्लिअर आहे. आणि पाया समान करत असताना तुम्हाला समजलं पाहिजे की 125 दिलेली संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, 625 दिलेली संख्या कोणत्या संख्येचा कितवा घात आहे आणि 331 दिलेली संख्या कोणत्या संख्येचा कितवा घात आहे. आता या ठिकाणी बघा, 125 दिलेली संख्या 5 या संख्येचा तिसरा घात आहे. 625 दिलेली संख्या 5 या संख्येचा चौथा घात आहे आणि 3125 दिलेली संख्या 5 या संख्येचा मित्रांनो हा 5वा घात आहे. त्यामुळे दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी एक समजलं पाहिजे की तुम्हाला पाया समान करायचा आहे. पाया समान करत असताना तो पाया 5च्या पद्धतीने किंवा 5च्या पटीमध्ये समान करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, 125 दिलेली संख्या 5चा तिसरा घात आहे, त्याच्यामुळे 5च्या डोक्यावरती 3 लिहा आणि 125च्या डोक्यावरती त्यांनी 4 दिले, त्याच्यामुळे मी 4 लिहिलेले. गुणिले 5चा दिलेला हा चौथा घात आहे, त्याच्यामुळे 5चा चौथा आणि या ठिकाणी त्याच्या डोक्यावरती 2. बरोबरच्या ठिकाणी बरोबर ठेवा. 3125 दिलेली संख्या 5चा या ठिकाणी 5वा घात येतोय आणि डोक्यावरती त्यांनी इथं m-2 दिलेलं आहे. किंमत तुम्हाला mची शोधायची. क्लिअर आहे. आता या ठिकाणी घातांकाचा नियम आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला घाताचा घात दिला तर तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करत असताना मित्रांनो एक लक्षात घ्या, 3 गुणिले 4 जर केलात तर 5चा या ठिकाणी 12वा घात येतोय. गुणिले इथं 4 गुणिले 2 जर केलात तर 5चा या ठिकाणी 8वा घात येतोय. बरोबरच्या ठिकाणी बरोबर ठेवा. 5ने जर तुम्ही यमला गुणलात तर या ठिकाणी 5च्या डोक्यावरती 5चा यमवा घात वजा 5ने जर तुम्ही 2ला गुणलात तर 5 दुनी 10 असणार. क्लिअर आहे. आता परत बघा, दिलेली संख्या बरोबरीमध्ये असेल आणि संख्या बरोबरीमध्ये असताना त्याचा पाया जर समान असेल तर तुम्हाला घातांकही समान करता यायला पाहिजे. त्याच्या अगोदर इथं दिलेली संख्या गुणाकारामध्ये पाया समान आहे, त्याच्यामुळे घातांकाची वरती बेरीज करा. इथं 5च्या डोक्यावरती 12 आणि इथं 8 दिले, त्याच्यामुळे 5चा 20वा घात बरोबर या ठिकाणी 5चा दिलेला हा 5m-10. क्लिअर आहे. संख्या बरोबरीमध्ये पाया समान आहे, त्याच्यामुळे घातांक पण समान करा. इथं दिलेली संख्या 20 बरोबर इथं 5m-10. तुम्हाला यमची किंमत काढायची आहे. दिलेली संख्या मायनसमध्ये बरोबर चिन्हाच्या इकडे जर पाठवलात तर 30 बरोबर 5m म्हणजे किंमत या ठिकाणी 5m सोबत गुणाकारामध्ये तर 30 भागिले 5 जर केला तर 5 × 5 5 × 30. फायनली जे काही येणारं उत्तर आहे m बरोबर 6, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. हा प्रश्न घातांकावरती आधारित असणार आहे किंवा घातांकावरती आधारित दिलेला आहे. प्रश्नाची संकल्पना क्लिअर करत असताना घातांकाचे नियम पाठ असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा. हा महत्त्वाचा दिलेला प्रश्न, MPSCमध्ये हा प्रश्न मित्रांनो येऊन गेलेला आहे. MPSCमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा बुद्धिमत्तेचा जो काही दिशा नावाचा दिलेला टॉपिक आहे, डायरेक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये,
त्याच्यावरती आधारित असलेला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये सांगितलं आहे काय अगोदर समजून घ्या. अनिल हा CST स्टेशनला उभा आहे. आपण इथं CST स्टेशन घेणार आहोत आणि त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किमी दूरवर म्हणजे 5 किलोमीटर पूर्वेला स्टेशनच्या त्या ठिकाणी बबन उभा आहे. बबनच्या उत्तरेला 5 किमी अंतरावरती चंद्रशेखर वाट बघत आहे. कुणाची बघत आहे माहिती नाही, पण तो त्या ठिकाणी वाट बघत आहे व त्याला 7 किमी अंतरावर पूर्वेकडे दादरला जायचे आहे. सुरुवातीला आपण बबनला पाठवूयात. बबनला काय सांगितले त्यांनी की अनिल जो दिलेला आहे हा अनिल CST स्टेशनला उभा आहे. हे दिलेलं स्टेशन आणि या स्टेशनच्या पूर्वेला म्हणजे जवळपास 5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी हे 5 किलोमीटर अंतरावरती इथं बबन उभा आहे मित्रांनो. हा दिलेला बबन क्लिअर आहे. आणि या बबनला जायचं कुठं आहे तर बबनच्या उत्तरेला 5 किमी अंतरावरती चंद्रशेखर वाट बघत आहे. म्हणजे बबनच्या उत्तरेला जर गेलात तर ही बाजू अशा पद्धतीने वरती येणार आहे आणि या ठिकाणी C फॉर चंदू किंवा चंद्रशेखर या ठिकाणी वाट बघत उभा टाकलेला आहे. आणि परत त्याने सांगितलं या चंद्रशेखरला 7 किमी अंतरावरती पूर्वेकडे म्हणजे या बाजूला त्याला दादरला जायचं आहे. दादर क्लिअर आहे. दादरला जायचं आहे. तर CST स्टेशन व दादरमधील सरळ अंतर तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. CST स्टेशनला जर आपण A म्हटलं बिंदू A पासून बिंदू B पर्यंत हे दिलेलं अंतर 5 किलोमीटरचं आहे. इथं बिंदू आपण B घेऊयात. बिंदू B पासून बिंदू C पर्यंत दिलेलं जे अंतर आहे बबनच्या उत्तरेला चंद्रशेखर 5 किमी अंतरावरती वाट बघत उभा आहे. म्हणजे या ठिकाणी हे 5 घ्या बिंदू B पासून C पर्यंत आणि बिंदू C पासून इकडं जे पूर्वेला दिलेलं अंतर आहे इथं बिंदू D घेऊयात. हे दिलेलं अंतर मित्रांनो 7 किलोमीटरचं आहे. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एकदम सरळ रेषेतील अंतर म्हणजे CST पासून दादरपर्यंतचं अंतर शोधायचं आहे. आता बघा ते कशा प्रकारे जोडलं जाते. जर तुम्ही अशा पद्धतीने दिलेला प्रश्न किंवा दिलेला डायग्राम जर मित्रांनो जोडून घेतलात तर इथं पायथागोरसचा प्रमेय तयार होतो. परत ही दिलेली बाजू जर तुम्ही या पद्धतीने जोडून घेतलात ही पण आपल्याला जोडता येईल. दिलेली बाजू अशा पद्धतीने जोडून घ्या. इथं त्रिकोण तयार झाला. क्लिअर आहे. मग त्रिकोण जर तयार झाला तर इथं पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला लागू करता यायला पाहिजे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये सांगितले कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा दिलेला वर्ग. ओके. आता या ठिकाणी पाया जो दिला आहे मित्रांनो हा इथून इथपर्यंतचं अंतर 5 दिलेलं आहे आणि याच्या समोरची जी दिलेली बाजू 7 आहे त्याच्यामुळे हे जर 5 असेल तर हे दिलेली बाजू 7 आहे. 7 आणि 5 किती होतात तर 12 होतात. त्यामुळे पाया जो दिलेला आहे तो 12चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. इथं प्लस ठेवा. त्याच्यानंतर समोरची बाजू 5 दिलेली आहे त्याच्यामुळे याच्या समोरची एक्झॅक्ट ही जी दिलेली बाजू असणार आहे ही दिलेली बाजू ते पण मित्रांनो 5 असणार आहे. त्यामुळे उंची घेतो या ठिकाणी 5चा वर्ग. क्लिअर आहे. तुम्हाला शोधायचे आहे हे सरळ अंतर म्हणजे हा कर्ण शोधायचा आहे. या ठिकाणी हा कर्णाचा वर्ग घेतोय. क्लिअर आहे. कर्णवर्ग घेतो मी या ठिकाणी. हा दिलेला कर्णवर्ग 12चा वर्ग किती येतोय तर या ठिकाणी 12चा दिलेला जो वर्ग आहे हा 144 आहे प्लस 5चा दिलेला वर्ग या ठिकाणी किती येतोय 25 येतोय. या दोन संख्येची बेरीज जर केलात मित्रांनो तर 169 येते. 169 दिलेली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर फायनली उत्तर आपल्याला सांगता येईल 13चा वर्ग आहे. त्यामुळे आपल्याला अचूक जो काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. नेमकं दिलंय काय MPSC गट ब मध्ये आणि गट क मध्ये पण मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचा असलेला प्रश्न. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चला कॅलेंडरवरती आधारित असलेला हा प्रश्न आहे. 2 ते 3 पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. नेमकं दिलंय काय बघा. 2002 साली लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी मित्रांनो रविवारी होती. वार कोणता आहे रविवार दिलेला आहे. ओके. आता हा कॅलेंडरवरती आधारित जो दिलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिनदर्शिका आणि या दिनदर्शिकेमध्ये तुम्हाला दिनविशेष पाठांतर असणं गरजेचं आहे. कारण लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी वार रविवार दिला आहे पण आपण कोणत्या तारखेला साजरी करतो किंवा मानवी हक्क दिन कोणत्या तारखेला साजरा करतो, जागतिक पर्यावरण दिन आपण कोणत्या तारखेला साजरा करतो त्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि या दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त 2002 साली वार रविवार दिलं आहे. आपल्याला शोधायचं आहे जागतिक मानवी हक्क दिन कोणत्या तारखेला असतो.
2 ते 3 पद्धतीने उत्तर काढू शकतोय. बघा आता याच्यामध्ये लोकमान्य टिळकांची मित्रांनो पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट 2002 साली लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती. दिलेला वार आहे रविवार. उत्तराकडे जायचं कसं शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला 100% सांगणार आहे. वार कोणता दिलेला आहे? रविवार. आता यामध्ये बघा ऑगस्ट जो दिलेला आहे हा ऑगस्ट दिलेला असतो मित्रांनो 31 दिवसाचा आणि या 31 पैकी त्यांनी 1 दिवस दिलेला आहे आणि 1 दिवस कोणता आहे तर तो 1 तारखेचाच दिवस दिलेला आहे. त्याच्यामुळे 1 जर दिलेला असेल तर ऑगस्टची तुम्हाला बाकी घ्यायची. आता बाकी शिल्लक किती राहते? 31 मधून जर 1 गेले तर बाकी शिल्लक या ठिकाणी ऑगस्टची राहते 30. ऑगस्टचा पुढचा महिना कोणता येतोय? सप्टेंबर. तो किती दिवसाचा आहे? तोही 30 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे सप्टेंबर. ऑक्टोबर 31चा येतोय. नोव्हेंबर या ठिकाणी 30चा येतोय आणि तुम्हाला जागतिक मानवी हक्क दिन आपण 10 डिसेंबरला साजरा करतो. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्याचे टोटली दिवस तुम्हाला घ्यायचे मित्रांनो या ठिकाणी 10. क्लिअर आहे? सर्वांची सुरुवातीला बेरीज करा. बेरीज केल्याच्या नंतर जेवढी बाकी शिल्लक राहते तेवढे दिवस तुम्हाला पुढे जायचे. ही पहिली पद्धत असणार आहे. लागलीच तुम्हाला मी दुसरी पण पद्धत सांगेल या ठिकाणी. बघा या ठिकाणी बेरजेमध्ये इकडच्या बाजूला 1 येणार आहे. हा दिलेला 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 12 आणि मित्रांनो जो दिलेला 13. टोटली बेरीज येते 131. म्हणजे 1 ऑगस्टच्या पुढे जर गेलात तर तुम्ही 10 डिसेंबरपर्यंत टोटली दिवस येतात 131 दिवस. क्लिअर आहे? आपल्याला दिवस शोधायचा आहे. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. त्याच्यामुळे 131ला जर भागिले 7 केलात तर या ठिकाणी 7 1 7, 7 1 7. 13 मधून 7 गेले, बाकी शिल्लक 6 राहिली. समोर ठेवलात तर तुमचे त्या ठिकाणी 61 होतील. 7ने जर भाग दिलात तर 7 8 56 होतील. म्हणजे 61 मधून तुमचे 56 गेले, बाकी शिल्लक 5 राहते. दिलेला जो वार आहे रविवार, हा रविवार सोडून द्या. एकतर रविवारच्या पुढचे 5 दिवस घ्या किंवा रविवारच्या मागचे 2 दिवस जरी घेतलात तर तुम्ही अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकता. मी दिलेला वार रविवार सोडून दिलेला आहे. रविवारच्या पुढचे 5 दिवस म्हणजे इथं सोम, मंगळ, बुध, इथं गुरु आणि इथं दिलेला शुक्र. फायनली उत्तर असणार आहे मित्रांनो शुक्रवार. पर्याय क्रमांक तुमचा 1 दिलेल्या प्रश्नामध्ये अचूक उत्तर असणार आहे. ही झाली तुमची पहिली पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीनुसार चेक करा. शॉर्टकट पद्धतीने तुम्ही काढू शकता. जी इथं बाकी 30 शिल्लक राहते ह्या 30मध्ये मित्रांनो 30ला जर भागिले तुम्ही 7 केलात, कारण 7 दिवसाचा आपला 1 आठवडा आहे. 7ने जर भाग द्याल तर 7 चौक 28 बसलेला पूर्ण भाग 4चा आहे. 30 दिवसामधून 28 दिवस गेले, बाकी शिल्लक 2 राहिली. परत या ठिकाणी बाकी शिल्लक 2 राहते. इथंही बाकी शिल्लक 3 राहते. 31 दिवस आहेत. या ठिकाणी बाकी शिल्लक 2 राहते आणि इथं बाकी शिल्लक मात्र 3 राहते. आता ज्या ठिकाणी बेरीज 7 येणार आहे त्या ठिकाणी आठवडा संपणार आहे. त्याच्यामुळे हे 2 आणि इथं दिलेले 2 4 झाले. 4 आणि इथं दिलेले 3 7 होतात. तुमचा या ठिकाणी आठवडा संपतो. आठवडा संपतो म्हणजे तोच वार राहिलेला आहे. क्लिअर आहे? आता या रविवारच्या पुढचे 5 दिवस, कारण इथं 3 आणि 2 किती होतात? 5. 5 म्हणजे पुढचे 5 दिवस कोणते असणार आहेत? शुक्रवार. या शॉर्टकट पद्धतीने पण तुम्ही उत्तर काढू शकता. फक्त कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचे आहे. आणखीन एक तिसरी पद्धत आहे. तिसरी पद्धत मात्र आपण जे आपले टॉपिक चालू आहेत त्या टॉपिकच्या माध्यमातून तुमची त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपली गणित आणि बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड पण बॅच उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ चांगला वाटला ते विद्यार्थी माझी 100% रेकॉर्डेड बॅच त्या ठिकाणी घेऊ शकतात. तुम्हाला 100% त्या बॅचचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. मिनिमम तुमच्याकडून त्या ठिकाणी शुल्क घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला आउटपुट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 2 पद्धतीने सोडवू शकता. अपूर्णांक या दिलेल्या टॉपिकवरती आधारित असलेला महत्त्वपूर्ण प्रश्न. स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न सध्याला विचारले जात आहेत. 2 पद्धतीने उत्तर काढू शकता. दोन्ही पद्धतीने दाखवतो तुम्हाला. पहिली पद्धत बघा. स्टेप बाय स्टेप जर गेलात तर एका पुस्तकाचा त्याने 3/8 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 105 पाने वाचायची शिल्लक राहतात. तर पुस्तकामध्ये एकूण पाने किती तुम्हाला शोधायचं आहे. आता हा प्रश्न सांगतोय काय? एक वस्तू आहे. अपूर्णांकामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असेल अंश आणि छेद या रूपामध्ये ज्या संख्या लिहिल्या जातात त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. आता एखाद्या वस्तूचे तुम्ही समान किती भाग करताय ते समान केलेले भाग म्हणजे छेदामध्ये असलेली संख्या आणि त्या भागापैकी तुम्ही किती भाग घेतले ते म्हणजे अंशातील संख्या. आता एक पुस्तक दिलेलं आहे. एका पुस्तकाचे तुम्ही समान भाग केले किती? 8 केलेले आहेत. तुम्ही 8 पैकी भाग किती घेताय? 3 घेताय. बरोबर आहे. म्हणजे एका पुस्तकाचे समान तुम्ही 8 भाग केले, त्याच्यापैकी तुम्ही 3 भाग वाचलेले आहेत
आणि या 3 भागासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की 20 पाने वाचून झाल्याच्या नंतर त्या पुस्तकातील 105 पाने वाचायची शिल्लक राहतात. स्टेप बाय स्टेप जाऊयात. पहिल्या मेथडमध्ये बघा, पुस्तक एक्स मानूयात. क्लिअर आहे. एका पुस्तकाचा म्हणजे एक्सचा म्हणजे मित्रांनो गुणिले तुम्ही 3/8 भाग वाचताय आणि सोबत तुम्ही 20 पाने वाचून झाल्याच्या नंतर त्या पुस्तकात शिल्लक राहिलेली पानं शोधायचीत. 20 दिलेली संख्या आणि 105 दिलेली संख्या दोघांची बेरीज करा, कारण एकाच पुस्तकाचे पान आहेत त्याच्यामुळे प्लस 125 बरोबर शोधायचे काय, एक्स शोधायचे. क्लिअर आहे. पुस्तकाच्या पानाला एक्स मानलेलं आहे. 2 संख्येचा गुणाकार करा. एक्सच्या छेदामध्ये काही नाही याचा अर्थ 1 असणार आहे. इथं वरती 3x छेदामध्ये दिलेले 8 प्लस 125 बरोबर मित्रांनो दिलेले एक्स. क्लिअर आहे. अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे. छेदामध्ये काही नाही याचा अर्थ 1 असणार आहे. मग या 1ने जर तिरकस गुणाकार जर केलात, 1ने जर 3ला गुणलात तर या ठिकाणी 3x प्लसच्या ठिकाणी प्लस. या 8ने जर 125ला गुणलात तर 1000 उत्तर येणार आहे. छेदामध्ये हे दिलेले तुमचे 8 बरोबर इथं दिलेला एक्स असणार. क्लिअर आहे. 8 दिलेली संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर पाठवलात तर भागाकारातील संख्या गुणाकारामध्ये जाईल. पुढची स्टेप एक वाढवतोय मुद्दाम, चेक करायचं. 3x प्लस 1000 बरोबर हे दिलेले तुमचे 8x. क्लिअर आहे. इथं संख्या मित्रांनो प्लसमध्ये बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवलात तर 8मधून जर तुम्ही 3x वजा करत असाल तर बाकी शिल्लक राहते या ठिकाणी 5x बरोबर 1000 शिल्लक राहतं. क्लिअर आहे. किंमत कोणाची काढायची आहे, एक्सची काढायची आहे. आता या ठिकाणी बघा, ह्या एक्स बरोबर संख्या गुणाकारामध्ये ह्या 1000ला भागिले जर तुम्ही 5 केलात तर 5 1 5 5 2 10 या ठिकाणी 0 म्हणजे एक्स बरोबर येणारं फायनल उत्तर किती, 200. पर्याय क्रमांक कोणता अचूक असेल, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ही झाली तुमची स्टेप बाय स्टेप पद्धत. शॉर्टकट जर करायचं असेल एक्झाममध्ये तुम्हाला एवढा वेळ नसणार आहे, पण ज्या मुलांना काहीच जमत नाही त्या मुलासाठी बेस्ट पद्धत आहे. फक्त संकल्पना समजून घ्या. शॉर्टकट पद्धतीने जर म्हटलं तर या ठिकाणी बघा, शॉर्टकटमध्ये जो पुस्तक दिलेलं त्या पुस्तकाचा तुम्ही 8 पैकी भाग किती वाचलाय मित्रांनो, 3 वाचलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे बाकी शिल्लक किती राहते, 8मधून 3 गेले, बाकी शिल्लक 5 राहते. दिलेली संख्या इथं 5 शिल्लक राहणार आहे. क्लिअर आहे. आणि इथं दिलेले हे 20 आणि इथं दिलेले 5 किती होतात, तर 125 होतात. तुम्हाला एक समजलं पाहिजे, इथं संख्या भागाकारामध्ये बरोबर चिन्हाच्या जर वरती पाठवलं तर ती संख्या गुणाकारामध्ये जाते. त्यामुळे भागाकारातली असलेली संख्या 125 सोबत इथं गुणाकार करेल, इथं गुणाकारामध्ये जाणार आहे. क्लिअर आहे. मग संख्या जर गुणाकारामध्ये गेली मित्रांनो तर या ठिकाणी हे 125 गुणिले भागाकारातली संख्या 125 सोबत गुणाकारामध्ये जाईल. याला भागिले जो भाग शिल्लक राहिला आहे तो शिल्लक राहिलेला भाग 5 आहे. आता इथं शॉर्टकट बघा, 5 1 5 5 2 10. ओके. 12मधून 10 गेले, बाकी शिल्लक 2 राहते. समोर ठेवलं तर 25 होतील आणि 5ने जर भाग दिला तर 5 5 5 चौक किती होतील, त्या ठिकाणी साहजिकली 20. सॉरी, 1 मिनिट या ठिकाणी चेक करा. 5ने जर भाग दिला तर 5 2 10, बाकी शिल्लक 2 राहते. समोर जर ठेवलात तर त्या ठिकाणी किती होतील, 25 होतील. 5ने जर त्या ठिकाणी 25ला भागलात तर 5 5 25. क्लिअर आहे. मग या ठिकाणी 8 गुणिले 25 जर केला तर 25 8 200 म्हणजे फायनल उत्तर किती असणार आहे, 200 असणार आहे. पर्याय क्रमांक 1. दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकता. नमुना 7 झालेला आहे. 8 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, एक्झाम ओरिएंटेड विचारलेला. हा दशांश अपूर्णांकाच्या टॉपिकवरती आधारित असलेला प्रश्न आहे मित्रांनो. स्टेप बाय स्टेप उत्तराकडे जाऊयात. या दिलेल्या प्रश्नामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचं तर संख्या अपूर्णांकामध्ये दिलेली आहेत, म्हणजे अंश आणि छेद रूपामध्ये, सोबतच संख्या या ठिकाणी भागाकारामध्ये त्याची मांडणी केलेली. क्लिअर आहे ना. मग भागाकारामध्ये जर मांडणी असेल तर सुरुवातीला दशांश बॅलन्स करा, कारण छेदामध्ये इथं पॉईंटच्या नंतर 1 अंक आहे, अंशामध्ये 2 अंक आहेत. परत पुढच्या उदाहरणामध्ये 0.5 म्हणजे दशांश नंतर 3 अंक आहे, तर वरती 2च आहेत. मी दशांश बॅलन्स करतोय. दशांश डायरेक्टली इथं बॅलन्स करा. वरती 2 आहेत त्याच्यामुळे इथे 1 0 वाढवा. इथं वरती 2 आहेत, खाली 3 आहेत त्याच्यामुळे इथे 1 0 वाढवा. या ठिकाणी छेदामध्ये 4 आहेत, वरती 3 आहेत त्याच्यामुळे इथं 0 ठेवा. क्लिअर आहे. दशांश बॅलन्स झाला. आता डायरेक्टली या ठिकाणी काय करा, 0 आणि दशांशला बाजूला काढा आणि रेग्युलरच्या पद्धतीने मांडणी करा. हे दिलेले 25 छेदामध्ये मित्रांनो दिलेले 50 प्लस या ठिकाणी 250 भागिले या ठिकाणी दिलेले 5 वजा 250 भागिले 5 भागिले 5. आता या ठिकाणी बघा, संख्या दिलेल्या संख्या
प्लस आणि मायनस म्हणजे दोन्ही चिन्ह वापरलेले आहेत आणि मांडणी करत असताना मात्र भागाकारामध्ये मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत प्लस आणि मायनसचं चिन्ह येत नाही तोपर्यंत मी कंस बनवून घेतोय. हे इथून इथपर्यंत एक कंस असणार आहे, हा इथून इथपर्यंत आणि हा इथून इथपर्यंत. भाग बसतोय 25ने जर भाग दिला, 5ने जरी भाग दिला तरी भाग बसू शकतो. 5 5 25, 5 परत 5ने जर भाग दिला तर इथं बसलेला भाग 10चा असणार आहे. पहिल्या घराचं उत्तर किती आलं? 510 आलेलं आहे. क्लिअर आहे. प्लसच्या ठिकाणी प्लस ठेवा. इथं 5 1 5, 5 5 25, इथं फायनल उत्तर किती असणार आहे? 50 असणार आहे. वजा इथं 5 1 5, 5 5 25, इथं या ठिकाणी 0 म्हणजे इथं पण उत्तर किती असणार आहे? 50 असणार आहे. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही 5ने जर भाग दिलात किंवा छेदामध्ये एकावरती 0 किती आहे? तर एकावरती फक्त एकावरती एकच 0 दिलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तराचे तुम्ही एक स्टेप डावीकडे जर आलात तर 0.5. क्लिअर आहे. प्लस या ठिकाणी हे दिलेले 50 वजा इथं दिलेले 50, फायनल उत्तर किती असणार आहे? 50मधून 50 गेले म्हणजे तुमचं येणारं उत्तर 0.5 माफ करा 0.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार. क्लिअर आहे. पर्याय क्रमांक 2ला मित्रांनो या ठिकाणी टिक करा. महत्त्वाचा दिलेला प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघा. ओके, आपण जो काळ काम मजुराचा दिलेला टॉपिक आहे याच्यावरती आधारित असलेला प्रश्न शॉर्टकट पद्धतीने उत्तर काढतोय. लसावी काढून पण तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता. या उदाहरणामध्ये मी शॉर्टकट पद्धतीचा आधार घेतोय. बघा, ए नावाचा दिलेला व्यक्ती एक काम 12 दिवसामध्ये करतोय म्हणजे एला एक काम करायला किती दिवस लागतात? या ठिकाणी 12 दिवस लागतात. क्लिअर आहे. ए हा एक काम 12 दिवसामध्ये करतोय. एला एक काम करायला 12 दिवस लागतात. ओके, बी जो दिलेला आहे तो एक काम मित्रांनो 24 दिवसामध्ये करतोय आणि जो सी दिलेला व्यक्ती आहे हा एक काम या ठिकाणी 20 दिवसामध्ये करतो. प्रश्नामध्ये सांगितलंय जर तिघं मिळून ते काम करत असतील तर दिलेलं काम किती दिवसामध्ये संपेल? हा दिलेला 12, 20, 24 आणि 20 या दिलेल्या तिन्ही संख्येचा जर तुम्ही लसावी शोधलात तर येणारा लसावी 120 येतोय. मग जर लसावी 120 आला तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही 12ने जर 120ला भाग दिलात तर बसलेला भाग मित्रांनो कितीचा आहे? 12चा असणार आहे. जर तुम्ही 24ने जर 120ला भाग दिलात तर बसलेला भाग कितीचा असणार आहे? 5चा असणार आहे. आणि जर तुम्ही 20ने जर 120ला भाग दिला तर बसलेला भाग कितीचा असणार आहे? 6चा असणार आहे. आता हा जो 120 आलेला लसावी आहे, समजून घ्या 120 विटा आणि या 120 दिलेल्या विटा तुम्हाला उचलायच्या. आता मग 120 दिलेल्या विटा जर उचलायच्या असतील तर ए नावाचा व्यक्ती त्याने जर दररोज 12 विटा उचलल्या तर तो 120 दिलेल्या विटा तो 12 दिवसामध्ये संपवतोय. क्लिअर आहे. माफ करा 10 दिवसामध्ये संपवतोय. हा 10 दिवसामध्ये इथं संपवतोय. 12ने जर 120ला भाग दिला तर 10 दिवसामध्ये हा या ठिकाणी 10 दिवसामध्ये संपवणार आहे. 10 दिवसामध्ये जर बी हा काम 120 विटा उचलायच्यात त्याला तर त्याने जर दररोज त्या ठिकाणी 5 विटा उचलल्या तर 5 विटा उचलल्याच्या नंतर तो 24 दिवसामध्ये 120 विटा उचलणार आहे. आणि जो सी दिलेला व्यक्ती 120 दिलेल्या विटा जर त्याने दररोज 6 विटा उचलल्या तर तो 20 दिवसामध्ये पूर्ण विटा उचलणार आहे. प्रश्नामध्ये त्याने सांगितलंय जर तिघांनी एकत्र काम केलं म्हणजे तिघांची दिवसाची कॅपॅसिटी जर आपण विचारामध्ये घेतली तर या ठिकाणी 10 + 5 + दिलेले 6. क्लिअर आहे. हे दिलेले तिन्ही व्यक्ती येतात 10 + 5 + 6. तिघांची बेरीज जर केलात मित्रांनो तिघांची बेरीज 21 येते. आणि 21 या संख्येने जर तुम्ही 120ला म्हणजे टोटली कामाला जर या ठिकाणी भागलात तर भाग कितीचा बसतोय बघा. तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी भाग जर देता आला 21 1 21, 21 5 5 बसलेला भाग पूर्ण 5चा आहे. 120 मधून 105 गेले, बाकी शिल्लक 15. जी बाकी शिल्लक राहते ती डोक्यावरती ठेवा आणि छेदामध्ये 21 घ्या म्हणजे तुमचं फायनली जे येणारं उत्तर आहे 5.15/21 दिवस म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं अचूक उत्तर असणार या ठिकाणी. क्लिअर आहे. काळ काम आणि मजुरावरती आधारित असलेला महत्त्वपूर्ण प्रश्न जो एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेला आहे. यानंतर हा एक शेवटचा आपण प्रश्न पाहूयात. एका घड्याळाची विक्री किंमत त्यांनी 10,800 रुपये दिलेली आहे. यामुळे दुकानदाराला 25% त्या ठिकाणी तोटा होतोय. तर घड्याळाची तुम्हाला खरेदी किंमत शोधायची आहे. शॉर्टकट पद्धतीने आपण जाऊयात मित्रांनो. घड्याळाची तुम्हाला खरेदी किंमत माहिती नाही, समजून घ्या ही दिलेली खरेदी किंमत आहे आणि ही दिलेली विक्री किंमत आहे. बरोबर आहे.
व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलं की घड्याळाची विक्री किंमत 10,800 दिली आहे, पण तोटा किती होतोय तुम्हाला? 25% होतोय. समजून घ्या, मी एक घड्याळ खरेदी केली, ती दिलेली घड्याळ 100 रुपयाची. व्यवहारामध्ये मला 25% तोटा होतोय, म्हणजे 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 25% तोटा होत असेल, याचा अर्थ तो 75 रुपयाला विकली जाणारी वस्तू. प्रश्नामध्ये प्रत्यक्षात विक्री किंमत किती दिली आहे? 10,800 दिलेली आहे. आपल्याला शोधायचं काय हो? तर आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे. तुम्हाला याला त्रैरासिक मांडणी म्हणतात, हे समजलं पाहिजे. त्रैरासिक मांडणीची जर आपण पद्धत बघितली तर 100ला गुणिले मित्रांनो या ठिकाणी 10,800 दिलेले आहेत आणि याला भागिले किती दिलेले आहेत? 25 दिलेले आहेत, सॉरी 75 आहेत. 25ने जर भाग दिला तर 25 त्रिक 75, 25 = 100. इथं जर भाग दिला तर 3 × 3, 3 त्रिक 9, एक शिल्लक राहिला 3 × 6 = 18. या ठिकाणी हे दिलेले डबल शून्य. क्लिअर आहे? मग हे जे काही दिले डबल शून्य आहे, तर शेवटी 4 गुणिले जर तुम्ही 3600 केलात तर या ठिकाणी बघा, 4ने जर 0ला गुणलात तर 4 0 0 4 0 0. 4ने जर 6ला गुणलात तर 4 सख्ख 24. इथं 4 हातचे तुमचे 2 येतात, 4 त्रिकम 12 आणि 2 14. म्हणजे फायनली उत्तर तुम्हाला किती सांगता येईल? 14,400. म्हणजे दिलेल्या घड्याळाची जी काही खरेदी किंमत आहे, ती खरेदी किंमत किती दिलेली आहे? 14,400 रुपये आहे. क्लिअर आहे मित्रांनो? या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये एक्झामसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला, चॅनल न विसरता सबस्क्राईब करा आणि दिलेला व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.